विधान दिगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावी अम्मासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. ईश्वरी चरण संतांची दुसरी चरण संतांची त्यांची कृपादानी कथेचा विस्तार. त्यांची कृपादानी कथेचा विस्तार. दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका. 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या स्वरामध्ये जो बोलतो त्या स्वरात लावा. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्यात्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी जोजी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. विकळा कुसरी काहीच नेनी बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. जयांचे केलिया स्मरण
होय सकळ विज्ञानचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नियता. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायातलं एक फार मोठं त्यागी व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अखंड साधनेच्या द्वारा साधना करत असताना जे जे अनुभव घेतले जे जे अनुभव मिळाले आणि ते अनुभवाची शेदोरी सातत्याने जनता जनार्दनांच्या पुढे असणारी सांगितली. आज देखील ते पवित्र विचार आपल्याला त्यांच्या वाङ्मयाच्या द्वारा अनुभवायला मिळतात. एक व्यापक आणि दूरदृष्टीचं व्यक्तिमत्व जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं श्रद्धास्थान श्रीमंत जगद्गुरु तुकोबर यांच्या गात्यातील आणि सर्वांच्या पाठांतरातील प्रसंगाचा औचित्य डोळ्यासमोर ठेवून सद्गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादाने अभंगाची निवड करण्यात आलेली आहे. वारकरी संप्रदायामध्ये काही दंडक आहेत, वारकरी संप्रदायामध्ये काही नियम आहेत. ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्ते सांभाळावे. गुरुदेवांच्या आशीर्वादाने आपल्या पुण्यपावन अशा हनुमान नगर श्री क्षेत्र तुळजापूर येथील अखंड हरिनाम सप्ताहाचं हे तिसरं वर्ष आणि तिसऱ्या वर्षातील उपांत्य सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालेलं. उपांत्य सेवा त्या सेवेच्या माध्यमातून देवाकडे मागणी करता आली पाहिजे आपल्याला. ही आचारसंहिता आहे वारकरी संप्रदायाची. आता मागणी काय करावी हे देखील मागणी करणाऱ्यांना कळालं पाहिजे. मागणी आपण नेमकं कुणा पुढे करतो आहोत हेही सर्वात महत्वाचे. मागणी अशाच महात्म्या पुढे करा की देण्यासाठी समर्थ आहे. तू चक्कू माणसाच्या दारात उभा राहायचं काय पात्रात पडणार आहे. अनुभवाची गरज आहे यासाठी. गुरुदेवांच्या आशीर्वादाने काही माणसं उदार अंतकरणाची असतात परंतु स्वतंत्र नसतात. त्यांना परमिशन घ्यावी लागते कोणाची तरी. विदाउट परमिशन ते काहीच करू शकत नाही. उदार आहेत पण स्वातंत्र्य नाही. काही लोकांकडे स्वातंत्र्य असतं, उदार अंतकरणाचे असतात पण तेवढी ऐपत नसते, तेवढं वैभव नसतं, इच्छा असून देखील. पण ज्यांच्या पुढे मागणी करतो, ज्यांच्या पुढे मागणी केलेली आहे ते सार्वभौम आहेत, ज्यांच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाहीये. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती जगातली एकमेव आहे. आणि त्यांच्या पुढे मागणी करणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबर आहेत. मागणी काय करावी काय करू नये. देवा ज्याचा विसर पडायला पाहिजे त्याचा माणसाला नेमका विसर पडत नाही, आणि ज्याचा विसर पडायला नकोय त्याचाच नेमका विसर पडतोय. बघा आजच्या अन्नदात्याने किती अन्नदान केलं.
उभा राहण्यासाठी सुद्धा जागा पुरत नव्हती. म्हणजे ज्या अर्थी भोजनासाठी एवढी गर्दी आहे, भजनात खरंच जागा मिळते का नाही कुणास ठाऊक आहे त्यांना कीर्तनात. खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या जीवनामध्ये देवा ऑब्झर्वेशन करत होतो, आमच्या चव्हाण साहेबांशी चर्चा करत होतो. एवढी गर्दी आहे, तब्बल 1.5 तास पाहत होतो. म्हटलं इकडून काही आवाज येत नाहीये, आणखीन सुरुवात केलेला. आता आपणच मंडपात जाऊन बसलेलं बरं राहील. वेळ आणि काळ कुणाची वाट पाहत नाहीये. मिळालेला मौल्यवान वेळ असणार आम्हाला उपयोगात आणता आला पाहिजे. गेलेला वेळ भूतकाळात जमा झालेला आहे, वर्तमान काळामध्ये पुन्हा नाही मिळत आम्हाला. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. शेवटी सरांना विनंती केली, चला आपण तिकडे जाऊया. आणि मोठ्या प्रेमाने इथे आलो. वारकरी संप्रदायाचं एक रत्न तुळजापूर मधील आदरणीय खंडू तात्या गवळी यांची धडपड असते. लागलीच त्यांनी मोठ्या प्रेमानं आपल्या सौंगड्या समवेत योग्य वेळी सुरुवात व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी रुपवळीसाठी सूचना केली. आणि मोठ्या प्रेमानं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चिंतन करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालेलं. दान कशाला म्हटलं जातं? जे उजव्या हातानं केलेलं डाव्या हाताला सुद्धा माहित होत नाही, त्याला पवित्र दान म्हटलं जातं. ज्याच्या बदल्यात काही घेतलं जात नाही त्याला दान म्हटलं जातं. आमचा शेतकरी वर्ग मृग नक्षत्रापूर्वी आपल्या धरणी मातेची वसुंधरेची सेवा करत असतात, कामाड कष्ट करत असतात. आणि जमिनीची मशागत झाल्यानंतर योगायोगानं मृग नक्षत्रामध्ये वरुण राजा मेघराजा यांनी वर्षाव करावा. आणि त्याच वेळेला आमचा शेतकरी वर्ग टिपणीवर मूठ ठेवत असतो आणि पेरणी करायला सुरुवात करत असतो. पण एक आहे, आमचा शेतकरी वर्ग, आमचा बळीराजा, आमचा कृषी राजा पेरणी करत असताना बी मात्र उघडं पडू देत नसतात. ताबडतोब रासणी करून झाकून टाकतात. ताबडतोब रासणी करून झाकून टाकतात, बी उघडं पडू देत नाहीत. जसं शेतकरी वर्ग पेरलेलं बी कधी उघडं पडू देत नाहीत, तसा खरा साधक ओरिजिनल आपल्या जीवनामध्ये केलेलं पुण्य त्याचं प्रदर्शन कधीच करत नसतात. आपलं पुण्य नेहमी झाकून ठेवत असतात. सर्वसामान्यासारखं समाजामध्ये वावरत असतात. मी काहीतरी वेगळं आहे असं जगाला कधी दाखवत नसतात. माणसाचा चेहरा मनाचा आरसा आहे, लक्षात ठेवत चला. कथा कीर्तन हे करमणुकीसाठी नसतात, मनोरंजनासाठी नसतात, टाइमपास करण्यासाठी नसतात. यातून एक आम्हाला आमच्या जीवनामध्ये परिवर्तनाची दिशा प्राप्त करून घ्यायची. ही नारदाची गादी आहे. नारदाच्या गादीचं फार मोठं पावित्र्य आहे. हे पावित्र्य आम्हाला सांभाळता आलं पाहिजे. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय भगवंताशी संवाद करायला सुरुवात करतात. देवा, तुला आमचा विसर पडत नाही याची आम्हाला खात्री आहे, कारण तू आहेच त्याच बसलेला. म्हणूनच आम्ही बोलतोय, आपुल्या बळे नाही मी बोलतो, सका कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजूळ बोलत शेवानी शिकविता धनी वेगळाची. काही म्या पामरे बोलावी उत्तरे परित्या विश्वंभरे बोलविले. तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा वागवी पांगुळा पायाविने.
आंधळ्यांचा, पांगळ्यांचा, मुक्यांचा देखील भगवंता तू सांभाळ करतोस. तू प्रत्येकांच्या हृदय मंदिराच्या ठिकाणी आहेस, पण तुझी ओळख आम्हाला राहिलेली नाहीये. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. आम्हाला विषय एवढे आमच्या प्रमुख देहापासून बाजूला घेऊन जातात. कोणत्या क्षेत्रात काम करत असताना माणसाचं देह मात्र पक्का असलं पाहिजे. व्हॉट इज द एम ऑफ लाईफ. आणि त्या देहाला स्मरून मोठ्या प्रेमानं जेव्हा जीवनामध्ये वाटचाल चाललेली असते साधकाची, तेव्हा त्या साधकाला आपल्या साधनेच्या द्वारा साधना करत असताना एक न एक दिवस साध्याची प्राप्ती होत असते. भगवंता, मी म्हणून तुझ्या पुढे दान मागतोय. माझं दान मागण्याचं एकच कारण आहे तुझ्या पुढे. मी कधी मागितलं नाही देवा तुझ्या पुढे, पण मागावं वाटतंय. अनेक मागण्या संसारातल्या असतात, पण एक मागणी परमार्थातली असते. आजच्या काळात खऱ्याची किती लोकांना पारख आहे, आज परमार्थात सुद्धा हा महत्वाचा प्रश्न आहे. बाष्कळ विनोद कधी चालत नाही, वाचाळ शब्द कधी चालत नाही. अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैशेने दयाळ पावे हरी. शब्द जपून तोलून मोजून वापरावा लागतो. उच्चारावरून माणसाची विद्वता, आवाजावरून त्याची नम्रता आणि दररोजच्या वागण्यावरून त्याचं कॅरेक्टर लक्षात येत असतं. ज्यांचं चारित्र्य चांगलं असतं त्यांचंच केवळ समाजामध्ये चरित्र नेहमी गायलं जातं. माझ्या तुकोबरेने कळस गाठला, परंतु मी कळस अवस्थेला पोहोचलो असं जगाला ज्यांनी कधीच भासू दिलं नाही. अशी नम्रता आहे माझ्या तुकोबरायांची. युगानुयुगाचे भगवंताचे लाडके भक्त आहेत. युगानुयुगाचे भगवंताचे लाडके भक्त आहेत. सत्ययुग संपलं, त्रेतायुग संपलं, द्वापार युग संपलं आणि कलियुगाची सुरुवात झालेली. वनाचा राजा सिंह आयटीत चालतो, परंतु 100 पाऊल पुढे गेला की मागे वळून बघत असतो. तसं माणसाला देवानं बरं केल्यानंतर मागे वळून बघायची सवय असली पाहिजे. माणसं भूतकाळ का विसरतात ही शोकांतिका आहे. जी माणसं भूतकाळ विसरत असतात ते माणसं जीवनामध्ये इतिहास कधी घडवत नसतात. जे आपल्या जीवनामध्ये भूतकाळाचा विसर पडू देत नाहीत, पण भूतकाळाचा शोक करण्यात आपलं मौल्यवान जीवन कधीच वाया घालवत नसतात. गुडघ्यात मान घालायची आणि भूतकाळाचा शोक करायचा सकारात्मक विचारसरणी असणाऱ्या महात्म्याकडून कधीच पाहायला मिळणार नाही. एक आहे, भूतकाळाचा अनुभव घेतात ते बरोबर, पण भूतकाळाचा शोक करत नाहीत. वर्तमान काळामध्ये कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे याचं नेहमी स्मरण त्यांच्या पुढे असतं. आणि ज्यांनी वर्तमान काळामध्ये योग्य आपलं कर्तव्य पार पाडलेलं असतं त्यांच्या जीवनामध्ये भविष्याची कुठल्याच प्रकारची चिंता घडण्याचं कारण नाही. देवा, तुझं ज्या ज्या वेळेला आम्ही स्मरण करतो त्या त्या वेळेला आनंदच वेगळा आहे. देवा, तू आम्हाला आईच्या रूपाने दिसतोस, तू आम्हाला आमच्या वडिलांच्या रूपाने दिसतोस. तू का म्हणे माई बापे अवघे देवाचीच रूपे. देवदेव म्हणजे काय? तुझा विसर पडू नये, खरी गोष्ट आहे, पण तुला पाहायचंच नेमकं कुठं पाहू आम्ही? ज्याने जन्म दिला अशा आई वडिलांमध्ये आम्ही पाहू. कारण पहिल्या क्रमांकाचं देहदान जर आम्हाला कोणी दिलं असेल तर आमच्या पूज्य असणाऱ्या आई वडिलांनी दिलं. आई वडिलांनी हे देहदान दिलं म्हणूनच आम्हाला जगामध्ये येण्याचा योग आलेला आहे. या देहामध्ये तू चैतन्य रूपानं आलास, जीव रूपानं आलास, प्राण रूपानं आलास, म्हणून चलन वलन चालू आहे, हालचाल चालू आहे शरीराची. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगा ते चालिता. असा करतो मा करतो अन्यथा करतो भगवंता, फक्त तोच असणार.
जो मज होई अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्ये मीची ऐकू. देदान आई वडिलांच्या कृपेने मिळालं, जीवदान तुझ्या कृपेने देवा मिळालं. पण समाजामध्ये कसं वागावं हे शिकायचं असेल तर कृपेचं दान आमच्या जीवनामध्ये संताशिवाय मिळणं शक्य नाहीये. आणि संतांच्या सानिध्यात गेल्याशिवाय संताचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंते. मला भगवंते भाग्य मिळालं, कारण संत कसे आहेत माझे तुकोबराय सांगतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. संताकडे पाहिलं की आम्हाला आईचं रूप दिसतं, संताकडे पाहिलं की आम्हाला वडिलांचं रूप दिसतं. बऱ्याचशा लोकांना आपल्यापेक्षा पुढे गेलेला माणूस सहन होत नाही, परंतु एक असं दैवत आहे की आपलं नाही कुणी कौतुक केलं तरी चालेल, पण आमच्या लेकरांचं कौतुक झालं पाहिजे. फक्त जगातले आई वडील आहेत. टोपल्यातली भाकरी संपली तरी चालेल, पण माझ्या लेकरांना तृप्तीचा ढेकर दिला पाहिजे. ही तळमळ जर कुणाची असेल तर फक्त आईची तळमळ असते आपल्या लेकरासाठी. चुकलिया माय बाळ हुरु हुरु पाहे. आईचं अंतकरणातलं खऱ्या अर्थानं प्रेम जर पाहिलं, आईचं अंतकरणातलं प्रेम ही बोलकं असतं, ते बोलून दाखवते आई. पण वडील बऱ्याच वेळेला व्यक्त करत नसतात. व्यक्त करणारी आई आहे, वडील व्यक्त करत नाहीत. आई इमोशनल आहे, भावना प्रधान आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिता परिते आवरीना. गळगळ गळगळ अश्रू गाळायला सुरुवात करते आई. पण वडील मात्र एकांतात जेव्हा मंदिरात जातात, आजूबाजूला कुणीच नाहीये, आणि देवाच्या पुढे उभा राहून इकडे तिकडे पाहतात, कुणीच नाही ना, मग गळगळ गळगळ अश्रू गाळायला सुरुवात करतात. आपले आलेले अश्रू कुणालाही दिसत नाही. देवा तुझ्या पुढे कधीच मी मागणी केली नाही माझ्या स्वतःसाठी, पण माझ्या लेकरासाठी करतो बरं. माझ्या लेकरांना तू उघडं पडू देऊ नकोस, माझ्या लेकरावर कृपेचं छत्र धर देवा. हे मागणी करणारे फक्त जगातले आई आणि वडील येतो. मग देवालाच पाहायचं असेल तर देवाला पहिल्यांदा आई वडिलांच्या रूपात पाहत चला. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, नंतर नंबर अतिथी देव भव. हे ज्याला कळालं, धन्य माता पिता तयाचे या, धन्य माता पिता तयाचे या, धन्य माता पिता तयाचे या. हिता जो आसे जागता, आपुलिया हिता जो आसे जागता, आपुलिया हिता जो आसे जागता, आपुलिया हिता जो आसे जागता. धन्य माता पिता तयाचे या, माता पिता तयाचे या, धन्य माता पिता तयाचे या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कवाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. जीवन कसं जगावं हे शिकायचं असेल तर गीतारूपी शास्त्र नेहमी डोळ्यासमोर ठेवत चला. आणि जीवनाची सांगता कशी व्हावी हे जर आपल्या स्मरणात ठेवायचं असेल तर त्यासाठी भागवतासारखा ग्रंथ नेहमी डोळ्यासमोर ठेवत चला. 18 पुराणं तयार झाली. 18 पुराणापैकी विचार केला गेला, शेवटचं पुराण म्हणजे श्रीमद भागवत आहे. आणि त्या भागवतामध्ये मोठ्या प्रेमानं परीक्षिती राजाला आपल्या जीवनामध्ये पश्चाताप झाला होता. जोपर्यंत आपणाला आपली चूक कळत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात दुरुस्ती नाही. काही काही लोकांना सांगितलं तरी कळत नाही, काही काही लोकांना सांगितल्यानंतर कळतं.
पण काही काही महात्म्याला न सांगता कळत. परीक्षित राजाला कळून चुकलं की आपल्या हातून फार मोठी चूक झाली. शमीक ऋषी सारखे महात्मे, ज्या ऋषी मुनींची पाद्यपूजा केली जाते बघा, तुम्ही आपल्या घरी जर एखादा अतिथी आला तर मोठ्या प्रेमानं बसण्यासाठी आसन टाकतो, त्यांची पाद्यपूजा करतो आणि मोठ्या प्रेमानं सात्विकतेनं आनंद असणारा घेतो. परीक्षित राजा विचार करतो, माझे वास्तविक पाहता आजोबा धनुर्धर योद्धे अर्जुन, माझे बाबा म्हणजे वडील अर्जुनाचे सुपुत्र म्हणजे परीक्षित राजांचे वडील अभिमन्यू, आणि अभिमन्यू यांचा मुलगा असणारा भगवंता. खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या जीवनामध्ये वाटचाल करत असताना आमची चूक आम्हाला कळाली पाहिजे. एक मेलेला साप उचलला आणि शमीक ऋषींच्या गळ्यात अडकवला, ही कृती योग्य झाली नाही आपली. फार उशिरा त्याच्या लक्षात आलं. फार मोठा गोड दृष्टांत आहे, पण वेळेअभावी मला डिटेलमध्ये जाता येत नाही, कारण सुरुवात करायला किती वाजले याकडे माझं लक्ष होतं. गुरुदेवांच्या आशीर्वादाने म्हणून फास्ट वेगामध्ये रुपवळी सुद्धा घेतली. लागलीच पहिला असणारी चाल सुद्धा गाण्यासाठी, वेगात गाण्यासाठी त्यांना सांगितली. गुरुदेवांच्या आशीर्वादाने परीक्षिती राजाला पश्चाताप झाला आणि तोच परीक्षिती राजा शुक महाराजांच्या कथेमध्ये जाऊन बसला. जीवनाची व्यथा हळूहळू कमी होत चालली. सज्जनाच्या सहवासामध्ये गेल्यानंतर विदाउट टेन्शन माणूस होतो, आणि त्याच परीक्षिती राजाच्या जीवनाचा उद्धार झाला. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे, येरती मायेके दुःखाचे जनित नाही आधी अंती अवसान. जसं माझ्या तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे. पण आज मोठ्या प्रेमानं परीक्षिती राजाचं नाव घेतलं जातं. माणूस सत्तेने मोठा होत नसतो, माणूस संपत्तीने मोठा होत नसतो, माणूस जन्माने मोठा होत नसतो. माणूस नेहमी आपल्या कर्तृत्वाने आणि माणुसकीने मोठा होत असतो, आणि तीच माणुसकी आपल्याला आपल्या जीवनामध्ये ओळखता आली पाहिजे. माणुसकी हाच श्रेष्ठ धर्म आहे. याच्यासारखा श्रेष्ठ धर्म जगात कुठलाही असू शकत नाही. गुरुदेवांच्या आशीर्वादाने माझे तुकोबरे सांगतात, चुका होणं हे साहजिक आहे. चुकतो माणूस कुठे ना कुठे. काही लोक जाणीवपूर्वक चुका करत असतात, आणि काहींच्या जीवनात अपघाताने चुका होत असतात. आता जाणीवपूर्वक चुका की अपघाताने चुका, पश्चाताप झालाय ना, पश्चातापाशिवाय शुद्धता नाही. अनुतापाविना भाव कैसा राहे, अनुभवे पाहे शोधूनिया, पाहता पाहणे गेले ते शोधूनी, एका जनार्दनी अनुभविले. म्हणून तुकोबऱ्या सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांचे पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि ते चित्त शुद्ध करण्यासाठी देवाचं स्मरण करा. त्या देवाचा विसर पडू देऊ नका आपल्या जीवनामध्ये. सूर्याचा उदय झाला की दाये दिशा उजळून निघतात. फूल चुकून जरी मातीमध्ये पडलं तरी फुलाच्या संगतीमुळे मातेला सुद्धा काही काळ सुगंध प्राप्त होतो. तसं प्रभू तुझी फ्रॉम दी बॉटम ऑफ हार्ट, हृदयापासून जर आम्ही आठवण केली, परा पशंती मध्यमा आणि वैखरीच्या द्वारा, काय आनंद देवा. अशा लाडक्या भक्ताचा विसर देवाला कसा पडणार आहे? देवाला कधीच विसर पडत नाहीये अशा लाडक्या भक्ताचा. कारण देवाला खऱ्या अर्थानं लाडक्या भक्तांचाच दुष्काळ आहे. खरे भक्त ऑब्झर्वेशन करा. परमार्थामध्ये
दिखाऊपणा चालत नाही, परमार्थामध्ये टिकाऊपणा असावा लागतो. परमार्थामध्ये दर्शनाचा भाग महत्वाचा आहे, प्रदर्शनाला विशेष महत्व नाही. आणि म्हणून मोठ्या प्रेमानं भगवंता तुला विसर पडत नाहीये, पण आम्हाला विसर पडण्याची दाट शक्यता आहे. तसं तू आमच्यावर कृपाच केलीस. सत्ययुगात प्रल्हादाच्या रूपानं तू आमच्यावर कृपा केलीस, आम्ही प्रल्हाद होतो. त्रेतायुगामध्ये देवा तू कृपा केलीस, अंगदाच्या रूपाने सेवा करण्याचा योग आला. द्वापार युगामध्ये देवा तू कृपा केलीस, उद्धवाच्या रूपानं तू सांभाळून घेतलंस. उद्धवाच्या रूपाने सेवा करण्याचा योग आला. आणि तेच उद्धव कलियुगाची सुरुवात झाली, नामदेव रायाच्या रूपाने जगात आले. आणि तेच नामदेव महाराज तुकोबरायांच्या रूपाने जगात आले. आणि एवढी मोठी मागची अनुभवाची शदुरी, म्हणून मोठ्या प्रेमानं बोलतात, हे चिदान देगा देवा, 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 हे चिदान देगा देवा. तुझा विसर नवावा, तुझा विसर नवावा, तुझा विसर नवावा, तुझा विसर नवावा, विसरण व्हावा गुण काही न आवडी, गुणा काही न आवडी. तुझा विसर नवावा, तुझा विसर नवावा, तुझा विसर नवावा, तुझा विसर नवावा. निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अभंगाच्या प्रवेशद्वाराचा जर विचार केला गेला, हे चिदान
किती गोड प्रार्थना आहे. दान मागणारा याचे हात खाली असतात, दान देणाऱ्याचे हात वर असतात. दान मागणारा याचक असतो, दान देणारा दाता असतो. दातृत्व त्यांच्याकडे. देवा तुझ्या पुढे दान मागतो याचं काय कारण आहे? मला खात्री आहे आईला आपल्या लेकराचा विसर कधीच पडत नाही. लेकरांना ज्या ज्या विसर पडत नाही आपल्या आईचा ते भाग्यवान आहेत. पण बालपणातून तारुण्याकडे वाटचाल केल्यानंतर किती लोकांना आपल्या आईचं स्मरण असतं हाही महत्वाचा प्रश्न आहे. आईची मूर्ती डोळ्यासमोर ठेवा. हे जगदंबा मातेचा पवित्र दरबार आहे. रामप्रभूची जरी परीक्षा पाहिलेली असली आई साहेबांनी, शिवशंकर परमात्मा बोलून गेले होते, अहो तुम्ही माझ्या आत्मारामाची परीक्षा का बघू लागलास? आईसाहेब बोलले होता, एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी असणारा राम परीक्षा घ्यावीच वाटते मला. की राम वरदायिनी जगदंबा माता येळेश्वरी परिसरापासून येरमाळ्याच्या बालघाटापासून परीक्षा पाहत 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 त्या परिसरातून पापनास असेल, नीलकंठ असेल, पांगरी जवळचं नीलकंठेश्वर मंदिर असते, रामलिंग परिसर असेल, धाराशिव येथील हातलाई परिसर असेल, धारासूर मर्दिनीचा परिसर असेल, आणि ज्या वेळेला आईसाहेब घाटशिळाच्या ठिकाणी उभे आहेत आमच्या, माझ्या प्रभूची अनेक वेळेला परीक्षा पाहिली, परंतु प्रभूंनी आई म्हणूनच हाक मारली. रूप बदलायचं आणि रूप बदलून पुढे उभा राहायचं. आता तरी सीता असं वाटेल, आई तू का परीक्षा बघू लागलीस आमची? शेवटी बोलतात, तू काही माझी परीक्षा बघू लागलीस, तू काही ही जगदंबा माता. आणि त्याच वेळेला डोळ्यातून गळगळ अश्रू आले. माझा राम वनवन वनवन फिरत चाललेला आहे आणि माझ्या आई साहेबांनी रस्ता दाखवला, ह्याच रस्त्याने वाटचाल कर बाळा. माझ्या बाळाला त्रास होऊ नये, माझ्या बाळाला योग्य रस्ता मिळावा, माझं बाळ असणार त्याच रस्त्याने वाटचाल करणार असावं. कुठल्याही प्रकारचा गुंता प्रवासात येण्याचं कारण नाहीये. निश्चित सीतेची भेट होईल. आई साहेबांनी दिलेला आशीर्वाद असणारा आईला लेकराचा विसर कधीच पडत नाहीये, हे मला प्रामुख्याने सांगायचंय. आणि म्हणून तो गोब्बर आहे मोठ्या प्रेमाला बोलतात, देवा तो आईसारखा आहेस. आता कोठे दावे मन, आता कोठे दावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गे, भाग गेला शीन गेला. तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन
तुझ्या चरणाचं जरी स्मरण केलं गेलं तरी भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. एवढी मोठी असणारी कृपा प्राप्त होते देवा. तुझं सदैव स्मरण जर आपलं कर्तव्य पार पाडत पाडत जर हृदयामध्ये असेल तर त्याच्यासारखा भाग्यवान जगात कोण असू शकणार आहे. माझे तुकोबराय आहे आपली आठवण करून देतात. हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. नामदेवरायाच्या रूपात असताना त्यांनी देवाकडे मागणी केली होती. हेच देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. आम्हाला संगत नेहमी चांगल्याची दे. चांगल्याच्या संगतीमध्ये फायदा नाही झाला तरी चालेल. केवळ फायद्यासाठी चांगल्याच्या संगतीत राहावं असं नाहीये, पण चांगल्याच्या संगतीमध्ये राहत असताना आयुष्याचा लॉस मात्र नक्कीच नाही आमचा. कोटी कोटी कल्याण होऊन जाणार आहे आमचं. नामदेव महाराजांनी देवाला प्रार्थना केली होती, तुझ्या पुढे प्रार्थना करतो नेहमी आम्हाला संतांचं सानिध्य हरिदासांची संगत आम्हाला मिळावी. पण माझे तुकोबरे सुद्धा बोलतात, सुखासाठी माणसं रात्रंदिवस धडपड करतात, पण किती लोकांच्या वाट्याला खरं सुख आहे हो. एअर कंडिशन बंगला राहण्यासाठी असेल, चांगल्या प्रकारचं वाहन प्रवास करण्यासाठी असेल, अनेक प्रकारचा नोकर वर्ग हाताखाली काम करण्यासाठी असेल, पण किती लोकांच्या वाट्याला सुख आहे हा महत्वाचा प्रश्न. सुख पाहता जवा पाडी दुःख पर्वता एवढी दरी दरी आठवण मानी संतांचे वचन नेले रात्री नेते अर्धे बाळपण जरा व्याधे तुका म्हणे पुढा गाणा जुनते जशी मुडा. गाण्याला बैल बांधलेला असतो, इमानदार बैल असणारा सारखा राऊंड मारायला सुरुवात करतो. त्याच्या डोळ्यावर झापडी बांधलेली असते. त्या इमानदार बैलाला वाटतं माझा किती लांबचा प्रवास झाला असेल. जेव्हा मालकानं डोळ्यावरची झापडी काढावी तेव्हा बेडक्याच्याच बाजूला तो उभा असतो. किती मोठा संसार करावं, पण त्याला सोडून जर केला ना, लटिका व्यवहार सर्व संसार वाया जार हरिविन. भगवंताच्या नामचिंतनातून आम्हाला एक असं मानसिक समाधान प्राप्त होतं देवा. विदाउट टेन्शन आम्ही राहतो. दिवसभर झालेलं एक्झरसाइज केव्हा होऊन जातं पत्ता सुद्धा लागत नाही. सज्जनाच्या जीवनामध्ये बाष्कळ कधीच ते बडबड करत नाहीयेत. सज्जन महात्मे यांच्या जर सानिध्यामध्ये आपण गेलो, तोलून मोलून शब्द असणारे अमृतासारखे ह्या कानरूपी झोळीत साठवावे वाटतात आपल्याला. पण बऱ्याच वेळेला असं घडतं, वावरत असताना ह्या विज्ञान युगानं प्रचंड प्रगती केली. विज्ञानाचा प्रत्येक माणसाला सार्थ स्वाभिमान आहे, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. आपणाला सुद्धा आम्हाला सुद्धा विज्ञानाबद्दल नितांत प्रेम आहे. जगात काय चाललेलं आहे एका क्षणात पाहू लागलो. जगात काय चाललेलं आहे एका क्षणामध्ये आज आम्ही ऐकू लागलो. पाण्यातून माणसं रात्रंदिवस प्रवास करू लागली आगबोटीच्या द्वारा. हवेतून माणसं प्रवास करू लागली विमानाच्या द्वारा. पण जमिनीवर कसं वागावं हे शिकायचं असेल तर सज्जनाच्या सहवासाचीच आम्हाला गरज आहे. हा देश भगतसिंग राजगुरु सुखदेवासारखे महात्मे फासावर गेले, परंतु भारत मातेचं प्रेम त्यांनी कमी होऊ दिलं नाही. भारत माता की जय, भारत माता की जय. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेत. महात्मा गांधी राम नामाचं चिंतन करत असत. प्रत्येक माणसामध्ये परमेश्वरानं चांगला गुण दिलेला आहे, फक्त आम्हाला चांगल्या गुणाचा शोध घेता आला पाहिजे.
आम्ही बऱ्याच वेळेला समाजात वावरत असताना चांगलं का शोधत नाहीत हा महत्वाचा प्रश्न आहे. आमची दृष्टी जर निर्मळ असेल तर सृष्टीतलं सौंदर्य आम्हाला कळणार आहे. आमची दृष्टी जर मलिन झालेली असेल तर सृष्टीतलं सौंदर्य आम्हाला कधीच कळू शकणार नाही. आमच्या माऊलींनी पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलं. वाघे साहेबांनी अनेक अनुभव आलेले असतात. आमच्या माऊलींनी शिक्षकी पेशामध्ये सध्याही कार्यरत आहे. जो प्रकाश असणारा जिकडे तिकडे पाहायला मिळतोय, विद्युत मंडळाच्या माध्यमातून आमच्या माऊलींनी असणारी सेवा केली. प्रत्येकाचे अनुभव आहेत. अनुभवाची शिदोरी अनेकाजवळ. तशी भारत माता स्वतंत्र होत असताना अनेक महात्म्यांचा त्याग आहे. लोकमान्य टिळकासारखे महात्मे स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट अशी घोषणा करणारे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. काय कॉन्फिडन्स आहे, काय स्वाभिमान आहे. गीतेचं चिंतन केलं 700 श्लोकाचं. कुठे? मंडलेच्या तुरुंगात. इंग्रजांनी खोटा खटला दाखल केला. पण दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल काळजी करण्याचं कारण नाहीये. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. गजानन महाराजांनी आशीर्वाद दिला होता. संघर्षमय माणसाचं जीवन. अनेक प्रकारचे चढ उतार जीवनात येत असतात. पण चढाचा रस्ता जेवढा असतो तेवढाच उताराचा रस्ता सुद्धा लागत असतो. ज्यार ते सुखाचे क्षण आहे, दुःखाचे येतच असतात. दुःखाचे आले, सुखाचे नक्की पुढे येतच असतात. फक्त जीवन एक आशा आहे. आशा ही जीवन है और जीवन ही आशा है. आम्ही निश्चित त्या हेतूनं समाजामध्ये वाटचाल करत असतो. सुखासाठी रात्रंदिवस माणसं धडपड करतात. परंतु किती लोकांच्या वाट्याला अविनाशी सुख आहे महत्वाचा प्रश्न आहे. भगवंताची आठवण ज्या ज्या वेळेला आम्ही करूया तेव्हा परमशांती आम्हाला मिळते. जिथे पवित्रता असते तिथे शांती पाहायला मिळते. जिथे पवित्रता नसते तिथे अशांती असते. जिथे पवित्रता असते तिथे प्रसन्नता असते. भगवंत तुझ्या नामाच्या चिंतनातून असे पावित्र्य तयार होतं. आणि पावित्र्य एकदा तयार झाले की तिथे खरी शांती. आणि शांतीतून सुखाचा जन्म झालेला आहे. शांती परते नाही सुख ये अवघेचे दुःख मनोनी शांती धरा उतराल पहिलं तिरा. ओ छंद हरीच्या नामाचा छंद हरीचा नामाचा. छंद हरीचा नामाचा. छंद हरीचा नामाचा. सुचूलभूत सदा वाचा. ओ सुचूलभूत सदा वाचा. सुचूलभूत सदा वाचा. ओ सुचूलभूत सदा वाचा. इतना सदा वियोग. इतना सदा वियोग. लाभावणे काय मग आम्हाला लाभ होतो. कोणता लाभ होतो? सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. आनंद कोंदला मागे पुढे. संगती पंगती देवा सवे घडे. नित्य नित्य जोडे त्याची साच. सुख सुख आम्हाला मिळतं देवा तुझ्या संगतीमध्ये. कारण तुझ्या नामाचं चिंतन ज्यांच्या हृदयात आहे अशांची संगत म्हणजेच तुझी संगत आहे. कारण तूच संत रूपानं जगात येतोस देवा. तू मुळात निर्गुण निराकार आहेस. तुला पाहायचंच असेल तर सगुण रूपातल्या संतांकडे आम्हाला बघावं लागतं.
तेव्हा त्यांच्यात तू आम्हाला दिसतो देवा. कारण हरी ते संत, संत ते हरी, आईशे वेदचारी बोलतात किंवा देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत वेगळे नाही. देव निर्गुण आहे, पण तोच निर्गुण परमेश्वर सगुण रूपानं जेव्हा जगात येतो संत रूपानं आलेला असतो. आणि अशा संतांच्या सानिध्यामध्ये आम्ही आलो ना, तुझा विसर पडण्याचं कारण नाही. आणि तुझ्या सानिध्यात आम्ही आलो नामरूपी चिंतनाच्या नामानं आम्ही तुला पकडलं. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, गुण गाईन गुण गाईन आवडी. हिची माझी सर्व जोडी, हिची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी, शिवाजी सर्व जोडी, शिवाजी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. च्या दुसऱ्या चरणामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबर सांगतात, तुझा विसर पडणार नाही आम्हाला देवा. हे दान जर तू आम्हाला दिलंस तर गुणाचं गुणानुवाद गाण्याचा योग आम्हाला येणार. गुण गाईन आवडी, हेच माझी सर्व जोडी. काय आनंद आहे, आनंदाची अवस्था. माझ्या तुकोबऱ्याच्या कीर्तनात नेहमी 14 टाळकरी असायचे. 14 टाळकरीवर माझ्या तुकोबऱ्यांचं नितान प्रेम, माझ्या तुकोबऱ्यांचीच कृपा. 14 टाळकरी. काय आनंद आहे देवा. ठरवून काहीच होऊ शकत नाही. ही तुझी कृपा आहे, ही तुझी लीला आहे देवा. हा योग आहे. झाडाला किती पाणी घालावं, 6 ऋतूपैकी वसंत ऋतूची वाट बघावी लागते. पण वसंत ऋतूचं आगमन झालं की झाडाला पालवी फुटते हो. आता भर उन्हाळ्याच्या दिवसात बघा, अगदी मारणावर जरी झाडं पाहिले तरी पालवी फुटू लागलेली असणार. तशी भगवंत तुझ्या कृपेची असणारी बरसात आमच्या जीवनामध्ये झाली, याची आम्हाला अनुभूती प्राप्त होते. म्हणून मोठ्या प्रेमाने एकदा भगवंताच्या नामाचं गोड असं चिंतन आपण करूया. आणि उर्वरित सेवा राहिलेल्या 2 चरणाचा विचार त्याच्यानंतर आपण मांडूया किंवा करूया. विठोबा कुमार
न देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुणगाई न आवडी हेची माझी सर्व जोडी. आम्हाला देवा मोक्ष सुद्धा नको, आम्हाला मुक्ती नको. तुझ्या नामाचं चिंतन केल्यानंतर हे तर मिळतंच आम्हाला, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. पण तुझा अखंड लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोरजाशी अंकुशाचा मार, जयांगी मोठेपण तया यातना कठीण, पण असं लहानपण देवा आम्हाला तू दे. तू का म्हणे बळवे जाण तो का म्हणे बळवे जाण तू का म्हणे बळवे जाण तू का म्हणे बळवे जाण. वावी लहान होणी लहान, वावी लहान होणी लहान, वावी लहान होणी लहान, वावी लहान होणी लहान. आय आय लहानपण मिळावं देवा. बऱ्याचशा लोकांना मोठं होता येतं पण लहानच होता येत नाही हो. परवाच कालच्या 13 तारखेला एप्रिलच्या या चालू महिन्यातच अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे आपल्या कल्याच्या कीर्तनातून विचार मांडत होतो. गुणवान अशी महात्म्य, जशी गोड अशी मृदंगाचार्यांची साथ आहे, तशी त्याही दिवशी मोठ्या प्रेमानं गोड अशी साथ सर्वांची होती. कसा वेळ निघून गेला पत्ता लागत नव्हता. सर्वांचा निरोप घेऊन जेव्हा धाराशिवकडे निघालो, प्रत्येकांचे डोळे डबडबलेले होते. काही महात्मे मला बोलत होते, वकील साहेब थोडी विश्रांती घेत चला बरं, कारण आम्हाला अखंड सेवा आम्हाला ऐकायला मिळाव्यात यासाठी मिळालेलं हे साधन आहे. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य संपत्ती, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण मिळालेलं साधन आहे पण आम्हाला आनंद मिळतोय. कोण एवढं प्रेम करतोय हो? हे वारकरी संप्रदायात प्रेम करणारा वर्ग आहे. किती नम्रता आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. जी लहानपण स्वीकारत असतात महात्मे, ते निश्चित महान झालेले असतात. जीवनामध्ये वास्तविकता चांगल्याच्या संगतीत आल्यानंतरच आम्हाला तो अधिकार असणारा कळणार आहे. देवा, नाहीतरी तुझ्या नामाचं चिंतन केल्यानंतर 4 मुक्ती आम्हाला मिळतात, एकच नाही. पण नलगे मुक्ती, समीपता, सलोपता, स्वरूपता, सायोज्यता, या 4 मुक्ती मिळतात आम्हाला. देवाची हे द्वारी उभा क्षण भरी, देवाची हे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी केल्या, तेने मुक्तिचारी साधी केल्या, साधी केल्या. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मन. काय अधिकार आहे देवा तुझ्या नामाच्या चिंतनातला.
तुझ्या नामाचं चिंतन आम्हाला घडत असेल, मुक्ती मिळाल्यावर पुन्हा कसं घडेल आम्हाला? मोक्ष मिळाल्यावर कसं घडणार? तो पुन्हा पुन्हा जन्माला पाठवलं तरी चालतंय आम्हाला, पाठव, पण तुझ्याच नामाचं चिंतन व्हावं. अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत. अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी माणसाला हातपाय हलवावेच लागत असतात. उपाशी पोटी माणूस काही करू शकत नाही. आज बिचाऱ्यांनी एवढं मोठं अन्नदान केलंय. बिस्लरीचं पाणी व प्रत्येकाला पिण्यासाठी काय सांगायचे? किती प्रेम करावं. ओ वारकऱ्याला पाहिलं की देवाच्या रूपात पाहता तो. करिता देवार्चन घराले संत जन, देव सारावे परते संत पूजावे अर्थे. प्रसादाला सुरुवात करत असताना अभंग गायला ना, काय आनंद आहे देवा. आम्हाला वास्तविक पाहता मुक्ती नको, मोक्ष नको. न लगे मुक्ती आणि गात्यातला शब्द आहे. न लगे मुक्ती आणि संपदा. आता संपदा मध्ये सर्वच भौतिक सुख अनेक प्रकारची. खऱ्या अर्थानं श्रीमंत कोण आहे हा महत्वाचा प्रश्न आहे. राहण्यासाठी निवारा, अंग झाकण्यासाठी वस्त्र आणि पोटाला लागेल एवढा अन्नाचा पुरवठा धान्य, ज्याच्याकडे तो खरा श्रीमंत आहे. पक्षी यांच्या पुढे किती मुठभर धान्य टाकावं, आपल्या पोटाला लागेल एवढंच ते घेतात, भरकन उडून जातात. झाडावरती असणार ते पुन्हा नादी लागत नाही. पण माणूस एवढा हव्यास करू लागला हो, हव्यासापोटी त्याला त्याच्या जीवनाचा खरा आनंदच घेता येत नाही. द्यावाच असावा, पण माणसाला हव्यास कधी असता कामा नये. धन कमाना पाप नहीं, लेकिन बेईमानी से धन कमाना बहुत बड़ा पाप है. माझे तुकोबरे सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवकानी. प्राप्त परिस्थितीत समाधान मानत असतो. आजकाल अनेक लोकांचे दर वाढत चालले हो सध्याच्या काळात. त्यांची किंमत जे दरच कधी ठरवत नाहीत. प्राप्त परिस्थिती समाधान. माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज हरिपाठातून सांगतात, एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलावीन सर्व वस्तू. आम्ही किंमतच ठरवलेली नाही. माझ्या नातरासारख्या गर्भ श्रीमंत संत महात्म्यांचे विचार, ज्यांच्या जवळची नम्रता हेच त्यांच्या जीवनाचं खरं भूषण. एक चिमुकलं बाळ रस्त्यावरती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रडू लागलेले, वाळू तापलेली, पायाला चटके बसू लागले. त्या लेकराला उचललं आणि मोठ्या प्रेमानं आपल्या काकेला घेतलं. किती दयाळू अंतकरण आहे माझ्या नातांचं. काशीवरून रामेश्वरला निघालेले आहेत माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. पवित्र जेल जवळ रामेश्वरला गेल्यानंतर रुद्राभिषेक करायचा आहे हा निर्णय. पण रस्त्यावरती गाढव पाण्यानं व्याकुळलेलंय. त्या व्याकुळलेल्या गाढवाकडे पाहिलं, तडफड तडफड जीवाची चाललेली आहे. तोंडाला पेस आलेले, हातपाय खुडू लागलेले. माझ्या नातांच्या डोळ्यात गळगळ अश्रू आले. देवा, एवढं मोठं पवित्र जल गंगेचं माझ्याजवळ असताना पाण्या विना तडपडू लागलेल्या जीवाला जर मी पाणी नाही देऊ शकलो, हजारो जरी रुद्राभिषेक केले तरी मला नाही खरं समाधान मिळणार. देवा, मला वाटतं की इथेच तोयस देवा, या जिवंत प्राणी मात्र तेच. आणि मोठ्या प्रेमानं ते जेल घेतलं आणि गाढवाच्या मुखात ते पवित्र जेल होतलं. त्या गाढवाला जीवदान मिळालं. जिवंत प्राणी मात्रावर प्रेम करण्याची आमच्या संत मायबापांनी आम्हाला दिलेली शिकवण, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. अहो देव देव म्हणजे काय? खरा देव तिथे.
आणि म्हणून संतांचं सानिध्य आम्हाला आमच्या जीवनात आवश्यक आहे. त्यांच्या सानिध्यात गेल्याशिवाय हे कसं करणार आहे. म्हणून नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा आणि संपदा आणि संपदा संत संग जय सदा, संत संग जय सदा, संत संग जय सदा, संत संग जय सदा, गुण गाई नावडी, संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग दे सदा, संत संग दे सदा, गुण गाई गुण गाई निवडलेल्या अभंगाच्या तिसऱ्या चरणाकडे आपण आलेलो. संत संग देई सदा. आमच्या माऊलीच्या पायाला अपघात झाला होता. उभारा वाटते त्यांना, पण बरेच वेळेला प्रकृती साथ देत नसते, म्हणून त्यांना आम्ही विनंती करत असतो, आधार घेत चला. आवड आहे म्हणून सवड मिळालेली आहे आपल्याला. देह गेला काय राहिला काय त्याची आम्हाला पर्वा नाही देवा. नाहीतर आज ना उद्या आम्हाला जग सोडून जायचे. 5 तत्वापासून तयार झालेलं शरीर एक ना एक दिवस त्या 5 तत्वात विलीन होणार आहे. उपजे ते नासे, नासेले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हा निसर्गाचा नियम आहे. पण सज्जनाचा सहवास आम्हाला मिळतोय ना. पण सध्याच्या काळात संत कुणाला मानायचं हा सुद्धा भेडसावणारा प्रश्न आहे. बरोबर आहे माऊली. सध्याच्या काळात संत कुणाला मानायचं हा थोडासा भेडसावणारा प्रश्न आहे. हे डोंगा काय फुलला सिवरल्या रंगा, कमान डोंगी परी तिरनो. हे डोंगा काय फुलला सिवरल्या रंगा, नदी डोंगी परी जलनो. हे डोंगा काय फुलला सिवरल्या रंगा. ज्यांचं आचरण फार चोख आहे हो, पवित्र अंतकरण आहे माझ्या चोखोबर यासारख्या थोर संत मायबापांचं. भगवंताला अशा लाडक्या भक्तांचा कधीच विसर पडलेला नाही. मंगळवेढा परिसरामध्ये जर आपण कधी गेलात तर मोठ्या प्रेमानं माझ्या चोखोबऱ्यांचा काय अधिकार आहे. आपण मोठ्या प्रेमानं चोखोबऱ्यांच्या जवळ जाऊन संत श्रेष्ठ दामाजी पंतांच्या दरबारात सुद्धा अनेक वेळा सेवेचा योग आला. माझे सद्गुरू माऊली कशी सेवा करून घेतात पत्ता सुद्धा लागत नाही. खरे संतांची भेट झाली की आनंद सगळा वेगळा आहे. हे चालते बोलते संत आम्हाला निर्मळ अंतकरणाचे खऱ्या अर्थाने भेटले ना, तुझी कृपा आहे याचं उत्तर आहे. कारण बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेटी करुणा केली म्हणून आम्हाला भेट होती. संते आई वडिलांसारखे प्रेमळ आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. संतांची निंदा आयुष्यात कधी करू नका.
आई वडील कदाचित आपली कुणी जर निंदा केली तर सहन करतात. तू देवा आई वडिलासारखा आहेस, तसं तुझी कुणी निंदा केली तर तू सहन करतोस. पण आई वडील जसं आपल्या लेकराची निंदा केलेली कधी सहन करत नाही. तो विनाकारण जर निंदा करू लागले तर त्यांना कधीच ते पटत नाही. तसं माझ्या लाडक्या भक्ताची जर कोणी निंदा केली तर मला सहन होणार नाही माझ्या देवाला. कारण माझी आई वरी पार्था माझ्या भजनी असता तरी तया ती मी माता मुकुट करी. माझ्या लाडक्या भक्ताला मी माझ्या डोक्यावरचा मुकुट म्हणून धारण करतोय. मला कुठल्याच गोष्टीचा दुष्काळ नाही, पण खऱ्या भक्तांचा नेहमी दुष्काळ आहे. आणि अशा संतांचं सानिध्य जर मिळालं म्हणून ज्ञानोबरायांचा विचार किती गोड आहे लक्षात ठेवा. चला, 1000 वेळेलाच्या वय वाचला तर नाविन्यच मिळतं आपल्याला, नव चैतन्य मिळते ज्ञानेश्वरीतून. तुम्ही दररोज वाचा, प्रत्येक वेळेला नव चैतन्य एक ऊर्जा मिळते. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. नामदेव महाराज तसे वयानं मोठे ज्ञानोबरायापेक्षा, पण काय नितांत श्रद्धा आहे ज्ञानोबरायावरती. पण ज्ञानोबरायांचं सुद्धा तेवढंच प्रेम नामदेवरायाबद्दलचं. नामदेव महाराजांनी कीर्तनाला उभं राहावं आणि मोठ्या प्रेमानं साथ करण्यासाठी माझ्या ज्ञानोबरायांनी आनंद असणारा घ्यावा. काय आनंद देवा. वैराग्य राग रसिक संत गोरवा काका काय अधिकार असेल. संत मायबापांचं जीवन किती पवित्र आहे लक्षात ठेवत चला. काय काय माणसं चांगल्याच्या संगतीत दिसतात, परंतु त्यांच्यात बदल का होत नाही महत्वाचा प्रश्न आहे. दिसणं आणि असणं याच्यात फरक आहे. विचार किती जरी मोठा असला तरी आमच्या विचाराला आचरणाशिवाय महत्व नाहीये. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगतीच देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साच. संगतीतली पंक्तीत आणि पंक्तीतली संगतीत. विचार आणि आचार, संगत आणि पंगत. विचाराला आचरणाची जोड देणं अतिशय महत्वाचं आहे. विचाराला जर आम्ही आमच्या जीवनामध्ये आचरणाची जोड दिली तर त्याच्यासारखा भाग्यवान कोण आहे. पण कोण कुणाच्या संगतीमध्ये किती वेळ असतो याला विशेष महत्व नाही. घरातून बाहेर पडल्यानंतर परत येईपर्यंत तो कसा वागतो याच्यावर त्याचं मूल्यमापन केलं जातं. घरातून बाहेर पडताना व्यवस्थित असतो, पण घरात परत येईपर्यंत त्याची अवस्था नेमकी काय झालेली असते हे आम्हाला आमच्या जीवनात ओळखायचं असेल तर आमचं जीवन अतिशय पवित्र असणं आवश्यक आहे. कारण देवासारखी माणसं पडद्याआड गेली आज आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाही. एक ना एक दिवस आम्हाला जग सोडून जायचं आहे हे आयुष्यात विसरू नका. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह ये काळाचे धन कुबेराचे, ते ते मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता, येते याची सत्ता काय चाले. निमित्ताचे तुम्ही आम्ही मालक आहे. कमरेचा करदुडा सुद्धा शेवटी कुणी ठेवत नाही. हरिविना कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे अंतकाळी कोणी नाही. बा सांगाती साधूंचे संगती हरी जोडी. हे आम्हाला सज्जनांच्या सहवासात गेल्यानंतरच करणार. काही लोक सज्जनाच्या सहवासात असतात पण त्यांच्यात बदल होत नाहीये, ही शोकांतिक आहे. फॉर एक्झाम्पल दृष्टांत दिलेलं आहे माझ्या ज्ञानोबरायांनी. गोड दृष्टांत आहे. किती वेळेला सांगा नाविन्यच आहे त्या दृष्टांतात. ऊर्जा आहे, सूर्य तोच आहे, पण सकाळी उगवला प्रणाम करताना वेगळाच आनंद आहे. हो, चंद्रदेवता तीच आहे, पण पाहिलं की आनंद वेगळा आहे. तसं ओवी तीच आहे, पण ती गात असताना
आनंद सगळा वेगळा आहे हो. भूक लागलेली असावी, वाढणारा प्रेमळ असावा. आमच्या माऊलीने किती प्रेमानं आग्रह केला सर्वांना हो. आम्हाला सुद्धा गुरुवार सोडण्याचा योग आला. माऊली विचार केला, सकाळी कोर्टात जात असताना बरीचशी आमचे महात्मे बरोबर असतात. एक दोन वेळेला असा प्रकार झाला की आम्ही उपवास सोडून यायचं आणि बरोबरच्या व्यक्तींना वाटायचं की उपवास सोडून आले. संकोच वाटतो थोडंसं. विचार केला, काही असेल मोठ्या प्रेमानं. म्हणून आमच्या तात्यांना सुद्धा आग्रह केला होता, फोन केला, बसलो या लवकर. पण काकरंब वडीकर मला बसलेले दिसले, आनंद वाटला मोठ्या प्रेमानं. आमचे माऊली सांगायचं तात्पर्य किती प्रेमानं वाढत होते, आग्रह करत होते प्रत्येकाला. आज आमच्या घरी प्रत्यक्ष पांडुरंग आलेले आहेत. आज आमच्या घरी प्रत्यक्ष ज्ञानोबा आहेत, नामदेव महाराज आहेत, अनेक संत आहेत आमच्या घरी आलेले. या न्यायानं त्यांचं अंतकरण मोठ्या प्रेमानं सात्विकतेनं भरलेलं असतो. वाढणारा प्रेमळ आणि खाणारा भुकेजलेला सर्वात महत्वाचा आनंद आहे. तसं आम्ही एखाद्याच्या संगतीत राहत असताना आमची वृत्ती तशी तयार झाली पाहिजे. माझे ज्ञानोबा सांगतात, कारण आपला विषय चाललाय चांगल्याच्या संगतीत राहून सुद्धा काही लोकात का बदल होत नाही. कारण परिवर्तनाची दिशा देण्याचं एक माध्यम आहे, परिवर्तनाची दिशा देण्याचं हे एक साधन आहे. आणि याच साधनाच्या द्वारा समाजाला एक परिवर्तनाची दिशा देण्याचं काम संतांनी केलेलं आहे. आपण त्याचा विचार करणं आवश्यक आहे. आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं समोरच्या माणसांना आम्हाला रिस्पेक्ट द्यावी, पण आपण कधी त्यांना रिस्पेक्ट देतो का हो? अहो, निसर्गाचा नियम आहे, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. मागायचीच गरज नाही. आमचे वारकरी राम राम जय हरी रामकृष्ण हरी. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. हे वारकरी संप्रदायाची समतेची शिकवण आहे. ऊच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून या. ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. हे आम्हाला आचरणात आणता आलं तर किती भाग्यवान आहेत आम्ही. पण विषय चालला आपला, काय काय लोकांच्या स्वभावात का बदल होत नाही. माझ्या ज्ञानोबा सांगितलं, काही काही महाभाग. पण भाग्यवान कोण कोण आहेत लक्षात ठेवा. पाये पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची पदराड, परी ते आविरुनी गोचिड, अशुद्ध काही न शेविते. माझ्या ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीमध्ये भावार्थ दीपिकेमध्ये 9व्या अध्यायामध्ये अतिशय गोड असा रेफरन्स दिलेला आहे. ओवीच्या द्वारा गाईच्या काशेत गोचिड बसलेला असतो, पण त्या गोचडाला दुधाची चवच कधी कळाली नाही. तो गोचिड गाईच्या काशेत बसतो. बघणाऱ्याला वाटतो काय भाग्यवान गोचिड आहे हो. गोचडाला गाईच्या काशेची संगत मिळाली. संगतीत राहतोय गोचिड गाईच्या काशेच्या, पण रक्ताशिवाय दुसरं काही पितच नाही हो. त्वचेच्या पदराच्या आड असणार एक पवित्र आणि गोड असणार दूध आहे, पण त्याला अधिकार नाही कळाला. पण क्षणभरच वासरू सोडलेलं असतं आणि त्या वासराला पाहिलं की आईरूपी गाईला प्रेमाचा पान्हा सुटतो आणि ते वासरू डुसण्या मारत मारत आपल्या आईजवळचं गोड आणि पवित्र असणारं दूध प्यायला सुरुवात करतं. आम्हाला संगत पेली करता वासरासारखी असली पाहिजे, पंगत आम्हाला वासरासारखी मिळाली पाहिजे. संगत गाईच्या काशेची आणि पंगत वासराला मोठ्या प्रेमाने मिळालेली. का कमल कंदा आणि दरदोरी नांदनुके एकेची घरी, परी परागू शेवीचे भ्रमरी हिरा चिकलूची उरे. अगदी फुलाच्या जवळ रात्रंदिवस बेडूक बसला, पण त्या बेडकाला फुलाचं महत्वच कधी कळालं नाही. न जाईची ताटा नित्य खटा टोप, मंडुकी वटवट तैसे गाव. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचवणी काय. रात्रंदिवस बेडूक बसला. माझ्या नातराईंनी जसं हरिपाठात सांगितलं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी, तसं माझे ज्ञानोबा सांगतात का कमल कंदानी दरदुरी नांदनुके एकेची घरी, परी परागू शेवीचे भ्रमरी हिरा चिकलूची उरे.
अरे रात्रंदिवस बेडका तू बसलास की रे फुलाच्या संगतीमध्ये, पण फुलातला काय अधिकार आहे? फुलातल्या मकरंदाचा, फुलातल्या परागाचा, फुलातल्या परिमळाचा, फुलातल्या मधाचा तुला अधिकार कळाला नाही रे. पण दूरवरचा भ्रमर येतो आणि मोठ्या प्रेमानं त्या फुलातला मकरंद सेवन करून जातो. माझ्या ज्ञानोबरायांनी सुद्धा सांगितलं हरिपाठात, हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. वारकऱ्याला हरिपाठ तोंडपाठ असावा, कीर्तनकारांना हरिपाठ यावा, कीर्तनकारांनी नित्यनेम सांभाळावा. कीर्तन म्हणजे काय? शेवटी सतत देवाच्या नामाचं चिंतन, आपलं कर्तव्य सांभाळत सांभाळत तेच खरं कीर्तन. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामाचे नाही पापाचे ऐशे केले. प्रमाण गाणारांना कमीत कमी 1000 अभंग पाठ असावेत असा दंडक आहे संप्रदायाचा. प्रमाण गाणारे जे वारकरी असतात त्यांना कमीत कमी 1000 तरी अभंग पाठ असले पाहिजेत. जसं कीर्तनकारांना नित्यनेम सांभाळल्याशिवाय गादीवर उभा राहण्याचा अधिकार नाही हो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या हा अधिकार असणार. पूर्वीच्या काळी कीर्तनकारांची वाट बघावी लागायची टाळकऱ्यांना. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी, सर्व ठिकाणी नाही असं नाही, कीर्तनकार लवकर आलेले असतात पण टाळकऱ्यांची वाट बघावी लागते. पूर्वीच्या काळी नेता एखादाच असायचा आणि कार्यकर्ते भरपूर असायचे. आता कार्यकर्ते संपत चालले, कार्यकर्त्यांना गळती लागली आणि घराघरात नेते वाढत चालले. सांगणारे वाढत चालले, ऐकणारे घटत चालले. ही शोकांतिका आहे हो. जीवनामध्ये वास्तविक पाहता आम्ही जोपर्यंत विचाराला आचरणाची जोड देत नाही तोपर्यंत आमच्या जीवनात तो खरा आनंद नाही. आणि हाच आनंद घेण्यासाठी संतांची संगत आमच्या जीवनात आवश्यक आहे. आणि ही जर मिळत असेल देवा, पण त्या संतांची निंदा कधी घडू नये. अखंड संत निंदी आईशी दुर्जनाची बुद्धी, काय म्हणावे तयाशी तो केवळ पापराशी. जो स्मरे राम नामा त्यासी म्हणती रिकामा, तीर्थव्रत करी यासी म्हणता ती भिकारी. तू का म्हणे विंचाची नांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. रिकाम टेकडं कोणीच नाही होई. ते आलेले आमच्या टाळकरी दिवसभर काबाड कष्ट करतात. जो स्मरे रामनामा त्याशी म्हणते रिकामा. निंदा करू नका. तीर्थव्रत करी याशी म्हणता ती भिकारी. चुकून सुद्धा बोलू नका. विंचेच्या नांगीत विषय हो, पण दुष्ट माणसाच्या प्रत्येक इंद्रियामध्ये विकाररूपी विषय असणार. तो का म्हणे विंचाची नांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. विंचेच्या इतर अंगात कुठंही विष सापडणार नाही नांगी सोडून. मवळाच्या माशीचा विचार